यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। आरोपींची कुंडली आरणी पोलिसांच्या हाती, गुन्ह्याचा सिनेस्टाईल केला तपास। तालुक्यातील ग्राम तरोडा येथील एका हॉटेल समोरून दिनांक 9 जानेवारी 2025 ला मध्यरात्री 1 ते 2 च्या सुमारास स्लीपर कोच खासगी बसमधून 18 किलो 500 ग्रॅम, 18.5 किलो 60,000 रोख रक्कम असे एकूण 9,85,000 किमतीची चांदी व रोखीची बॅग अज्ञात चोरट्यांनी शक्कल लढवून चोरी केल्याची घटना घडली होती। त्यात फिर्यादी मुकेश सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 10/2 कलम 303 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल होताच आरणी पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल प्रकरणाचा तपास अथक परिश्रम करून प्रकरणाचा उलगडा केला। अटक करून पुढील कारवाई केली जाईल असे आरणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। सदर तपास ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख, पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के, मनोज चव्हाण, नफीस शेख, ऋषिकेश इंगडे, नितीन वास्टर, अतुल तांगडे, अरविंद चेमटे, आकाश गावंडे, अतुल पवार, सचिन पिसे यांनी केला। MH29 मीडिया साठी इरफान रझा, प्रशिक, मुनेश्वर, आर्णी। गुन्हा दाखल झाला। अपराध नंबर 10/25 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता। त्याच्यामधील फिर्यादी आहेत मुकेश रमेशचंद्र सोनी यांची 1.5 लाखाची बॅग स्लीपर कोच लक्झरी बसमधून सरकार हॉटेल तरोडा या ठिकाणावरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आणि त्या बॅगमध्ये 18.5 किलो चांदी आणि नगदी रोख 60,000 रुपये असा एकूण 9,85,000 रुपयांचा मुद्देमाल असल्याची ती तक्रार होती। या तक्रारीचा तपास तक्रार दाखल झाल्यापासूनच आम्ही सुरू केला आणि परभणी आणि त्या ठिकाणी इतर ठिकाणी ज्या ठिकाणी फिर्यादीने प्रवास केला त्या ठिकाणावरचे CCTV फुटेज कलेक्ट करणे, टोल नाके चेक करणे इत्यादी तपास आम्ही पूर्ण केला आणि अथक परिश्रम करून या तपासातून आम्ही आरोपींची नावं, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांच्या राहण्याचा पत्ता निष्पन्न केलेला आहे। आता उर्वरित तपासात आरोपी अटक आणि रिकव्हरीची प्रक्रिया फक्त बाकी राहिलेली आहे। गुन्हा डिटेक्ट झालेला आहे, ती लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू।